फाउंडेशन या ठिकाणी 4थी सत्यशोधक युवा परिषद आहे हो का? आणि या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमातून महात्मा फुले आणि त्यांचे सत्यशोधक विचारांचं प्रदर्शन केलं जातं. तुला सांगू, महात्मा फुले यांनी 1873 साली सत्यशोधक सार्वजनिक धर्म या धर्माची स्थापना केली आणि त्यातून सत्यशोधक विचार मांडला. समता, बंधुता या शिकवण दिली आणि त्याचप्रमाणे अत्यंत मौलिक विचार मांडला. महात्मा फुले यांनी आपल्या स्वतःच्या घराची दारं गरीब मुलांसाठी उघडी केली आणि त्या ठिकाणी त्यांनी शिक्षणाचा प्रारंभ केला. सुषमा, ब्रिटिश सरकारने 1882 साली स्थापन केलेल्या हंटर आयोगासमोर महात्मा फुले गेले आणि त्यांनी ठामपणे सांगितलं, त्यांनी आग्रह दिला की प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत झालं पाहिजे. मला थोडं माहितीये की म्हणजे त्यांनी स्त्रियांसाठी शाळा सुरू केल्या. तसेच फुले यांचं शिक्षणावरती इतकं प्रेम होतं की त्यांनी आपल्यासारख्या जातीवादीने पिडलेल्या लोकांनाही शिकायची, वाचायची संधी मिळावी यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य झोकून दिलं होतं. संदीप, पण महात्मा फुले फक्त शिक्षणापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी त्यांच्या विचाराचं शस्त्र वापरलं. महात्मा फुले यांनी 1873 साली लिहिलेला गुलामगिरी, 1881 साली लिहिलेला शेतकऱ्यांचा असूल, त्याचप्रमाणे 1885 साली लिहिलेला ब्राह्मणांचं कसब, यातून त्यांनी अत्यंत परखडपणे त्यांचे विचार मांडले आणि त्यामुळं सर्वसामान्य लोकांच्या डोक्यामध्ये नवीन प्रकाश पडला. तुला माहितीये सुषमा, रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधली? कोणी बरं? महात्मा फुले यांना आद्य दुर्ग भ्रमंतक म्हटलं जातं, कारण 1869 साली महाराजांच्या समाधीचा शोध त्यांनी लावला. जरा झुडपात अडकली गेलेली समाधी त्यांनी जगासमोर आणली, छत्रपतींचा खरा इतिहास जगाला दाखवला. शिवाय महात्मा फुले यांनी छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व सांगणारा पोवाडा सुद्धा लिहिला. खरंच का? अरे मला हे माहितीच नव्हतं. हा, पण मला एवढं आठवतंय की त्यांनी विधवा विवाहाला समर्थन दिलं होतं. तसं त्यांनी भ्रूण हत्येविरुद्धही ते उभे राहिले होते. म्हणजे फुले हे फक्त विचार मांडत नव्हते, तर ते प्रत्यक्षात समाज बदल घडवून आणत होते. संदीप, अगदी खरंय तुझं. महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये ब्राह्मणांच्या लग्नातील मक्तेदारी विरोधात, त्याचप्रमाणे विधवा केशविपन या अनिष्ट प्रती विरोधात नाविकांचा 1873 साली संप करून आणला आणि तो यशस्वी करून दाखवला. खरं तर त्या काळात ते कठीण काम होतं, मात्र ते त्या यशस्वी ठरले. की रिकाम्या पोटी तत्वज्ञानाचा काही उपयोग नाही आणि त्यामुळे त्यांनी उद्यमशीलतेला सुद्धा प्राधान्य दिले. महात्मा फुले यांनी आधुनिक शेती असेल, गुंतवणूक असेल, त्यानंतर बांधकाम असेल, या क्षेत्रात सुद्धा भरीव कामगिरी केलेली आहे. सुषमा, तुला माहिती आहे? खरंच आहे संदीप, मलाही वाटतंय की आत्ताच्या युगामध्ये त्यांचे विचारही खूप मोलाचे आहेत आणि मी तुझ्या बरोबर या परिषदेला नक्कीच यावं. अगदी उत्तम, खूपच छान. चल तर मग आपण दोघे एकत्र जाऊयात आणि महात्मा फुले यांचे विचार त्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवात. तर मंडळी, येताना आमच्या बरोबर 4थ्या सत्यशोधक परिषदेला. धन्यवाद. यानंतर मी राष्ट्रसेवादल पुणे च्या टीमला आणि